महाबीजच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या येत आहेत. त्या अनुषंगानं आम्ही आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची यंत्रणा कार्यरत केली होती आणि आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या एकूण 844 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता ही संख्या जेव्हा आमच्या समोर आली तेव्हा आमच्या प्रत्येक टीमने या प्रत्येक तक्रारीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. आणि मला असं सांगितलं पाहिजे की महाबीजनी बियाणे मार्केटमध्ये आणताना अतिशय तावून सलाखून बियाणे मार्केटमध्ये आणलेले आहेत. मुळात हे प्रमाणित केलेले बियाणे आहेत, त्याच्यामुळे याच्यावर शंका घेणं किंवा महाबीजच्या बियाण्याला बोगस म्हणणे हाच एक मुळा आक्षेपार्ह विषय आहे. कारण हे बियाणे महाबीज शेतकऱ्यांच्या शेतातच तयार करतं. जवळजवळ राज्यभरामध्ये 40,000 शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे तयार करतं. हे जे बियाणे महामंडळ आहे हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी तयार केलेलं महामंडळ आहे. इथं कुणी बोगस बियाणे करील हा विचार सुद्धा आमच्या कुठल्या यंत्रणेच्या लोकांना शिवत असेल असं मला वाटत नाही. परंतु ह्या 844 तक्रारी जेव्हा छाननी केल्या त्याच्यामध्ये 50% पेक्षा कमी प्रॉब्लेम असलेले किंवा जे लॉट्स आहेत ते फक्त 8 लॉट आणि 142 तक्रारी आहेत, ज्याच्यामध्ये थोडं बहुत आम्हाला विचार करावा लागेल की काय इश्यू झालाय. परंतु एकंदरीत जे बियाणे सोयाबीनचं विशेषतः पूर्ण राज्यामध्ये जे आम्ही विक्री केलेलं आहे ते जवळजवळ 2,38,000पेक्षा जास्त क्विंटल बियाणे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. आणि ह्या तक्रारी ज्या आलेल्या आहेत या तक्रारीची शहानिशा न करता सुद्धा जर त्याची क्वांटिटी बघितली तर ती क्वांटिटी जवळजवळ 600 क्विंटल येते. म्हणजे टक्केवारी जर काढली तर ती 0.17% येते. आणि आता आमच्या अधिकाऱ्यांनी आणि तालुकास्तरीय जी एक समिती शासनाने गठीत केलेली आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, त्या कमिटी मार्फत आणि आमच्या महाबीजच्या फील्ड अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केल्यानंतर ऍक्च्युअल प्रत्यक्षामध्ये मला वाटते काहीतरी 0.29% 0.29% पेक्षा सुद्धा कमी तक्रारीमध्ये काहीतरी जाणवलंय, त्याची आम्ही शहानिशा करतो आहे. आणि जर बियाण्याच्या दोषामुळे बियाण्याच्या कमतरतेमुळं जर काही जर्मिनेशनचा प्रॉब्लेम झाला असेल, उगवण क्षमतेचा प्रॉब्लेम झाला असेल तर आपण ते त्या ठिकाणी त्यांना आम्ही सबस्टिट्यूट बियाणे देण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि तशा सूचना आपण दिलेल्या आहेत. पण मला आपल्या माध्यमातून सर्वांना हे नम्रपणे सांगितलं पाहिजे की मुळातच सोयाबीनचं बियाणं जे आहे अतिशय नाजूक बियाणं आहे. आणि शासनाने सुद्धा 2012 साली एक शासन निर्णय घेऊन एक आदेश काढला होता की सोयाबीनच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये पेरणी करताना कुठला प्रोटोकॉल पाळला पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजेत. आणि त्या संदर्भामध्ये मला आपल्याला दाखवता पण येईल या ठिकाणी शासनाने 22 नोव्हेंबर 2012ला हे शासन निर्णय काढलेला होता आणि त्याच्यामध्ये प्रोटोकॉल दिलेला होता की त्याच्यामध्ये पर्जन्यमान 75 ते 100 मिलीमीटर असलं पाहिजे आणि बियाण्याची जी खोली आहे पेरणी करताना ती साधारणतः 3 ते 5 सेंटीमीटर इतकीच असली पाहिजे. आता आमच्या टीमने जेव्हा ही तपासणी केली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये यावेळेस पावसानं फार विलंब केलेला होता. जूनमध्ये जवळजवळ काय मिड जुलै पर्यंत पाऊस नव्हता, जुलै एंडला थोडा पाऊस झाला. आणि ह्या तक्रारीची शहानिशा करताना बऱ्याच ठिकाणी असे लक्षात आलं की पुरेसा पाऊस पडला नसताना एक पेरणी केलेली आहे. आणि दुसरं काही ठिकाणच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केली असताना बियाण्याची जी खोली आहे ते जवळजवळ 7-8 सेंटीमीटर पेक्षा जास्त गेलेली होती. आणि ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये सोयाबीनचं उगवण क्षमता ही पुरेशी राहत नाहीये आणि त्यामुळं पण तक्रारीचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु मला आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की एकही तक्रार अनअटेंडेड राहिली नाहीये. प्रत्येक तक्रारदार जे सन्मान्य शेतकरी आहे त्यांच्याशी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वार्तालाप केलाय, त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केलेली आहे. आणि इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये हे जे प्रमाण आहे, प्रमाण कमी असलं तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीये. आम्ही त्यापासून लर्निंग अँड टीचिंग हा विषय असतो. जर काही दोष आमच्याकडे झाले असतील तर त्याची सुद्धा आम्ही तपासणी करतोय आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या स्तरावर नोटिसेस काढलेल्या आहेत, त्यांचे आम्ही खुलासे घेतो आहोत. आमचे वरिष्ठ सायंटिस्ट असतील किंवा आमचे GM असतील हे स्पॉटला व्हिजिट करत आहेत आणि याची खातरजमा करून जर 0.1% मध्ये बी जर कुठल्या अधिकाऱ्याकडून किंवा आमच्या यंत्रणेकडून काही चूक झाली असेल
तर आम्ही ती कारवाई करू आणि भविष्यात अशा चुका त्यांच्याकडून सुद्धा होणार नाहीत. कारण 50 वर्षामध्ये महाबीजवर शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखवलाय तो आम्हाला अबाधित ठेवायचा आहे. हे 0.1%, 0.59% हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. शेतकऱ्यांचा भरोसा हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे आणि ते अबाधित राहण्यासाठी जे काही प्रयत्न आम्हाला करता येतील ते आम्ही निश्चितपणे करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.